सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी। सद्गुरुनाथ महाराज की जय। अष्टावक्र गीता अध्याय पहिला, श्लोक दुसरा। अष्टावक्र उवाच। मुक्तिमिच्छसि चेत्तात विषयान् विषवत्यज, क्षमार्जव दयातोष सत्यं पीयूषवत् भज। अष्टावक्र मुनी म्हणाले, हे प्रिय, तुला जर मुक्तीची इच्छा असेल तर विषयांना विष समजून त्यांचा त्याग कर आणि क्षमा, आर्जव, दया, संतोष व सत्य यांना अमृत समजून त्यांचे सेवन कर। कालच्या याच्यात आपण पाहिलं, जनक राजाचा प्रश्न असा होता की प्रभू, मला ज्ञान कसे मिळेल, मुक्ती कशी मिळेल, वैराग्य कसं प्राप्त होईल। त्या संदर्भात अष्टावक्र महामुनींनी उत्तर द्यायला सुरुवात केली आहे। प्रश्न आलेला आहे, आता उत्तर देणार आहेत ते। म्हणतात कसे, मुक्तिमिच्छसि चेतात, मुक्ती म्हणजे मुक्तिम इच्छसि चेतात, तुझ्या जर मुक्तीची इच्छा असेल तर विषयान विषवत्यज, विषयांना विष समजून त्यांचा त्याग कर आणि क्षमार्जव दया तोष सत्यम पीयूषवत् भज। क्षमा, आर्जव, दया, संतोष आणि सत्य यांना अमृत समजून त्यांचे सेवन कर। आपण सगळे प्रापंचिक लोक आहोत। अष्टावक्र गीतेचा आपण सगळेजण अभ्यास करत आहोत आणि नेमकं पहिलाच यांनी बॉल असा टाकला। अष्टावक्र काय म्हणाले की विषयांना विष समजून त्याचा त्याग कर। कुठलाही प्रापंचिक पुरुष, प्रापंचिक व्यक्ती विषय म्हटलं की त्याला असं वाटतं की विषय म्हणजे काम, आणि काम आणि विषय म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधातला तो विषय, अशी ते जोड लावून देतात। आणि त्यामुळे आता मोठा प्रश्न पडला की मग आपण जर प्रापंचिक आहोत तर या संदर्भात विषयाचा त्याग कर कसं काय शक्य आहे। इथे त्याग आपल्याला करायचा नाही आहे, आपण पाहिलंय, त्यागही करायचा नाही आहे, सोडूनही काही द्यायचं नाही आहे। मग अष्टावक्र महामुनींना नेमकं काय म्हणायचं असेल याचं आपण थोडंसं चिंतन करू। जेव्हा ते म्हणतात की विषयाचा तू विष समजून त्याग कर, आता विषय म्हणजे कसं की ज्यावेळेस आपल्याला हा जन्म मिळाला तर मागच्या जन्मीची आपली जी कामना, जी वासना शिल्लक राहिली, तिच्यामुळे आपल्याला हा जन्म मिळाला। मग मागच्या जन्मीची जी कामना होती, जो विषय होता, जी इच्छा होती, जी वासना होती, तर ती इथे तो म्हणजे सब्जेक्ट, विषय। मग तो विषय घेऊन आपण इथे आलो आणि जन्माच्या सोबत मेन सिलेबसला परमात्म्याने आपल्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 सब्जेक्ट देऊनच टाकलेलेच होते। म्हणजे अभ्यासासाठी इथे आल्यानंतर, ह्या जन्माला आल्यानंतर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 सिलेबस मधले तर सब्जेक्ट आहेत, पण यापूर्वीचा यापूर्वीच्या जन्माचा जो आपला विषय होता, तर तो विषय घेऊन आपण इथे आता जन्माला आलो, तर तो एटीकेटीमध्ये राहिलेलाच होता। तर विषय म्हणजे तसा विषय नाही, विषय म्हणजे सब्जेक्ट। हा जो सब्जेक्ट आहे, हा जो विषय, हा प्रत्येक व्यक्तिपरत्वी वेगळा असतो। याचेही 2 भाग आहेत, एक अंतर सब्जेक्ट म्हणजे मनात सब्जेक्ट आहे, त्याचा एक विषय चाललेला आहे, आणि एक बाह्य स्वरूप आहे त्याचे।
बाह्य स्वरूपातली व्यक्ती जी आहे तर तिच्या ज्या कृती आहेत तर त्या कृती एखादी व्यक्ती एकच कृती विशिष्ट पद्धतीने तीच करत असलेली, तर तिचा तो सब्जेक्ट झाला. हे थोडं समजून घेण्यासाठी आपण बघू की एखादी व्यक्ती बरोबर 5:30 वाजताच जेव्हा इथे एखाद्याच्या फुलझाडा बागेतले फुलं तोडायला जेव्हा येते तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की त्या व्यक्तीचा सब्जेक्ट फूल तोडण्याचा आहे. दुसरी व्यक्ती जी असेल तिचं अजून काही असेल की जाता जाताना फिरताना इकडे तिकडे डोकवायचं किंवा काही बोलायचं किंवा काही असेल. प्रत्येकाचा विषय जो आहे तर तो विषय प्रत्येकाचा त्याच्यासोबतच असतो. तो हा बाह्य हा आपल्याला दिसतो आणि त्या व्यक्तीच्या त्या विषयाच्या अनुषंगाने त्याच्या कायम ध्यानी मनी स्वप्ने तोच एक सब्जेक्ट असतो, तोच विषय असतो आणि त्या विषयाला धरूनच त्याच्या कामना, त्याच्या वासना, त्याच्या इच्छा सगळ्या त्या गोष्टीला धरूनच असतात. मग एखादी व्यक्ती जर संग्रही असेल तर ती संग्रह कशाचा करेल आपण सांगू शकत नाही. एखादीचा भोजनाची जर तिची आसक्ती असेल तर ते भोजन कशा पद्धतीने ती करेल आपल्याला सांगू शकत नाही, आपण त्याची काही कल्पनाही करू शकत नाही. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बाह्य स्वरूपातल्या आणि प्रत्येकाचा हा बाह्य स्वरूपातला हा विषय आहे. मग कोणी नुसतं कोणाकडे डोकावून पाहिल, कोणी कोणाकडे घरी बघेल, कोणाकडे काय करेल त्याचा काही नेम नाही. आंतरिक विषय जे आहेत हे आंतरिक विषय हे थोड्या वेगळ्या पद्धतीने असतात की ज्याची कल्पना ज्याच्या मनात तो विचार आलेला आहे फक्त तोच सांगू शकतो. कदाचित एखाद्या वेळेस असे होतं की हा विषय माझ्या मनात आलाच कसा म्हणून स्वतःला दचकायला पण होतं. म्हणजे आंतरिक विषय आणि हे बाह्य विषय ह्या दोनला धरून अनेक प्रकारच्या कामना निर्माण होतात आणि त्या कामना जर पूर्ण झाल्या नाही तर मग पुन्हा जन्म ठेवलेलाच आहे. मग आधी ही जी कामना आहे ही जी विषय आहे हा सोडायला पाहिजे. नुसतंच आंतरविषय आणि बाह्य विषय असं असून याच्या व्यतिरिक्त काही तिसरा विषय आहे का तर त्याच्या व्यतिरिक्त आहे. आंतरिक विषयाचा तर हा ज्याच्या त्याचा गुप्त भाग झाला. बाह्य जो आहे तर तो दर्शनी विषय झाला. पण काही लोकांना त्याच्या बाह्य विषयाबद्दल सुद्धा आकर्षण असतं आणि ते त्याच्याबद्दल तेच बोलत राहतात. म्हणजे विषय त्याचा पण आपण अडकून गेलेलो त्याच्या विषयामध्ये. की ही समजा जर फूल तोडणारी व्यक्ती असेल तर ती 5:30ला येत असेल तर आपण काठी घेऊन तिची वाट पाहतो, आपला जप तप सोडून देतो आणि ती बघतो. तर त्यावेळेस आपण हे म्हणत नाही की ते जर बाहेरचं धन आहे तर ते नेईल किंवा ते त्याच्यासाठी असेल, पण तो त्याचा विषय तो सोडत नाही आणि त्याच्यामुळे आपण तो विषय विनाकारण धरून ठेवतो. असे 3 प्रकारचे जे प्रकार आहेत ह्या विषयामध्ये. तर ह्या विषयांना अष्टवक्र महामुनी जनक राजाला सांगतात की तुझा कोणताही विषय या 3 प्रकारामधला मोडणार असेल त्याला तू विष समजून त्याचा तू त्याग कर, तू हे सोडून दे. हे सोडून दे म्हटल्यानंतर नेमकं हे जे विचार आहेत, हे जे विषय आहेत हे विचारांवरती अवलंबून आहेत आणि विचार सुद्धा इतके येतील तर त्याची कल्पना नाही. मग आपला नेमका विषय कोणता, आंतरिक आणि बाह्य, हे समजायला माझ्या सद्गुरूंनी एक प्रयोग सांगितला होता, तो मी तुमच्यासोबत शेअर करतो. आंतरिक जो आहे हा मनातले विचार आहेत. दररोज रात्री झोपताना आपल्या मनात दिवसभरात कोणते कोणते विचार आले ते सगळे आठवून एका कागदावर लिहायचे. जे विचार येतील ते काहीही विचार येऊ शकतात आणि ती वही आपली गुप्त ठेवायची, तो कागद आपला गुप्त ठेवायचा जेणेकरून आपल्या विचाराची आपले विचार कोणाला कळले नाही पाहिजेत. 15 दिवस लिहिल्यानंतर असं लक्षात येतं की दररोजच्या 100-50 जे विचार आपण आठवले आणि लिहिले त्यातून काही ठराविक एका दिशेने जातात. म्हणजे आपल्या विचारांची जी दिशा आहे तर ती दिशा पक्की होऊन जाते.
उदाहरणार्थ खाद्यपदार्थाचेच विचार जर येत असतील तर समजून घ्यायचं की आपली मागची जन्मी खाण्याची इच्छा अपूर्ण राहिली म्हणून ह्या जन्मात आपल्याला फक्त खाण्याचेच विचार येतात, फिरण्याचेच विचार येतात. जे विचार येतात ते मागच्या जन्मीचं काहीतरी शिल्लक राहिलेलं आहे असा तो एक थोडासा अभ्यासात करून थोडासा शोध घेता येतो. दुसरं जे आहे तर ही बाह्य जो विषय आहे तर हा बाह्य विषयसुद्धा कागदावरती लिहून ठेवायचा 15 दिवस की मी आज ही कृती केली, मी ही कृती केली, मी आज हे अमुक केला. डायरी लिहिण्याच्या पद्धती तशा होत्याच पूर्वी, पण यात आपल्याला थोडीशी सुधारणा करायची आहे. मग बाह्य विषय जे आहेत 15 दिवसामध्ये असं लक्षात येईल की आपल्याला ठराविक ठिकाणी जावंसं आवडतं, ठराविक लोकांचेच विचार येतात, ठराविक ठिकाणीच आपल्याला जावंसं वाटतं, ठराविक विचारांशी ठराविक लोकांशीच बोलायची इच्छा होते. हे सगळं बाह्य आहे. आणि यामधला जो तिसरा आहे तर तो पण लिहून ठेवायचा की आपल्याला क्रोध कशामुळे आला किंवा त्यांच्या कोणाकोणाच्या कोणत्या विषयांमध्ये आपण गुंतलो, आपला संबंध आहे का. नाही तर मग कसं की आपण घराचे मालक, पण जर कोणी काही प्रश्न विचारला तर आपण त्या पहारेकऱ्यासारखे उत्तर देतो की हा आत्ता उशिरा आला, हा नंतर आला. पहारेकरी बघेल त्याचं काम आहे. मुख्य मालकाला तशी काही आवश्यकता नसते त्या घराची किंवा कंपनीच्या मालकाची. तर बाह्य विषयामध्ये गुंतून नाही जायचं आहे, म्हणजे आंतरिक विषय समजून घ्यायचा आहे, बाह्य विषय समजून घ्यायचा आहे आणि तिघांच्या याच्यामधला समजून घ्यायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हळूहळू तो सोडण्याचा, मागे टाकण्याचा अभ्यास करायचा आहे. अभ्यास केल्याच्यानंतर त्याचा थोडासा सराव करायचा आहे. सराव केल्यानंतर त्याची सवय होते आणि सवय झाली की मागे टाकायचा स्वभाव बनतो. म्हणजे मग विषयाचा त्याग कर म्हटल्यानंतर त्याग करायला ही सुरुवात होते अष्टावक्र महामुनींच्या म्हणण्यानुसार. पुढचा ते जेव्हा पुढची लाईन म्हणतात ते ह्या श्लोकामधली क्षमा, आर्जव, दया, संतोष आणि सत्य हे मात्र तू यांना अमृत समजून त्याचे सेवन कर. खूप अवघड त्याने सांगितलंय की क्षमा, आर्जव, दया, संतोष आणि सत्य यांना तू अमृत समजून त्यांचं सेवन कर. हा दया आणि हे जे शब्द आहेत क्षमा, आर्जव, संतोष हे पुढच्या अनेक श्लोकांमध्ये थोडंसं विस्तारित आहे. आत्ता आपण नेमकं काय करणार आहोत बघा की क्षमा हा जो शब्द आहे, क्षमा या शब्दावरती जर आपण अभ्यास करत राहिलो तर आर्जव, दया आणि संतोष हे 3 शब्दांचा अभ्यास त्याच्या पाठोपाठ सहजतेने होतो, विशेष कृतीने नाही करावं लागत. कसा. क्षमा म्हणजे विसरणे. कोणी आपल्याला बोललं असेल, कोणी आपल्याला अपमान केला असेल किंवा एखादी घटना आपल्या मनाविरुद्ध झालेली असेल तर ती विसरणे हा महत्त्वाचा आहे की आपल्याला ती विसरता आली पाहिजे. प्रापंचिक माणसाला हा शब्द एवढ्यासाठीच अभ्यासाला सोपा आहे की जर संन्यास घेऊन जर जंगलात निघून गेले तर तिथे कोणीच कोणाचा अपमान करणार नाही, कारण हा एकटाच कोण आपण वाघ सिंह थोडीच अपमान करणार आहेत किंवा प्राणी थोडीच अपमान करणार आहेत. ह्याच संसारात राहून, ह्याच प्रपंचामध्ये राहून आपण तर आपलं भाग्य समजायचं की अष्टावक्र महामुनींचे जे शब्द आहेत त्याचा अभ्यास करायला ह्या जन्मामध्ये आपल्याला मिळत आहे आणि आपल्याला आपल्या अवतीभोवती, आपल्या कुटुंबातले सदस्य, आपल्याच परिवारातले सदस्य, आपल्या अवतीभोवती असलेले सर्व सदस्य यांचे आपण त्यांचे आभारी मानले पाहिजे की तुमच्यामुळे आम्हाला अभ्यास करायला जमते. मग पुत्र असो, कन्या असो, संबंधित कोणी व्यक्ती असो, प्रपंचातल्या ह्या गोष्टी आपण उघडपणे काहीच कोणाला बोलायच्या नाही. ही झाकली मूठ 1.25 लाखाची. बोलल्यानंतर आपल्याला ते विसरायचं आहे, हा अभ्यास करायचा आहे. आता गंमत कशी आहे बघा, लहानपणापासून शाळेत जायला सुरुवात केली आणि आपल्याला काय शिकवलं, लक्षात ठेव, बेचा पाडा लक्षात ठेव, अ आ इ लक्षात ठेव, ABCD लक्षात ठेव, कविता लक्षात ठेव, पाठ लक्षात ठेव, धडा लक्षात ठेव, आज कोणते पिरियड आहेत ते लक्षात ठेव. सगळं लक्षात ठेवायचं आहे. त्या लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला मारे खावं लागला असेल कधीच की लक्षात कसं राहत नाही, तुझ्या लक्षात कसं राहत नाही. म्हणजे जन्मापासून बाळ कडू दिलेलं आहे की लक्षात राहू दे.
आणि वयाच्या 60व्या वर्षी याच्या आत्ता आपण चर्चा करतोय की ते विसरायचं आहे आपल्याला. एकदम यू टर्न घ्यायचा आहे. आधी लक्षात ठेवण्यासाठी मार खावा लागला, प्रयत्न करावे लागले. आता विसरण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. बोललेले शब्द, झालेला अपमान विसरता आला. अभ्यासाने प्रयत्नपूर्वक सवय झाली की मग त्या हळूहळू त्या सवयीचं रूपांतर स्वभावात होतं. आणि एकदा जर एखादी घटना विसरली तर क्षमा आपोआपच आली, कारण ते आपण विसरून गेलेलो आहे. त्याच्याबद्दल, घडलेल्या घटनाबद्दल जे शाब्दिक असो किंवा अजून कुठल्याही स्वरूपातलं असो, बोललं गेलं म्हटल्यानंतर आता आपण विसरलो तर त्याच्याबद्दल आपल्या मनात कोणतीच प्रतिक्रिया उमटत नाही अभ्यासाने. त्यासाठी खूप काळ जाऊ द्यावा लागतो. पण ते शक्य आहे अभ्यासाने. विसरायचं आहे त्यासाठी सोपा मंत्र काय? एखादी घटना घडली तर घडलेल्या घटनेवरती विचार येणं साहजिकच आहे. पण 20 मिनिटं जर त्या घटनेला घडले आणि 20 मिनिटांनंतर त्या घटनेचा विचारही करायचा नाही प्रयत्नपूर्वक आणि त्याच्यावरती भाष्य पण नाही करायचं. कोणाजवळच नाही, मनाजवळ नाही आणि स्वतःजवळ नाही आणि दुसऱ्यांजवळ तर नाहीच नाही. म्हणजे अशा तऱ्हेने जर ती विसरण्याची कला आपल्याला आली तर मग क्षमा आपोआपच त्याचा अभ्यास होऊन जाईल. दया आपल्याला नंतर ते बोलतील तर आपल्याला दया येईल की किती बोलतात हे लोक, यांचं कसं होईल. आपल्याला फक्त आपला अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला जमलं याचा संतोष आपल्याला येईल आणि सहजतेने मग अर्जवचा पण अभ्यास त्यात होऊन जाईल. आता राहिलं सत्य. सत्य मात्र खूप त्या मानाने थोडं अवघड आहे. पण त्याची ही ट्रिक, त्याची एक घटना माझ्या गुरुदेवांनी सांगितली होती की सत्य म्हणजे काय की बोलताना आपल्याला काही ना काहीतरी प्रमाणात आपण बोलतच असतो. म्हटल्यानंतर एखादी घटना एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात असेल तर शक्यतो त्या व्यक्तीच्या संदर्भातलं आपलं बोलणं त्या व्यक्तीच्या समोर असावं. माघारी जर बोललं गेलं तर ते असत्य होऊ शकतं. त्यात थोडासा प्रसंगानुरूप मीठ मसाला टाकला जाऊ शकतो आणि असत्यतेकडे ते वळू शकतं. म्हणून ज्याच्याबद्दल बोलायचं आहे त्या व्यक्तीच्या हजेरीत, त्याच्या उपस्थितीत हे जर आपण बोललं तर सत्याची कास धरता येईल. प्रयोग साधा आहे पण खूप अवघड आहे. त्याच्या समोरच बोलायचं जे आहे ते. म्हणजे मग असत्य बोललोच नाही. आपले अनुभव खूप वेगळे आहेत. प्रपंचिक माणसांचे एवढंच अनुभवाचं गाठोडं कोणाजवळच नाही हो. कोणाजवळच नाही आहे. पुत्राजवळ बोलल्याच्या नंतर सुनेपर्यंत वेगळ्या भाषेत जातं. सुनेकडे बोलल्यानंतर अजून आपल्याला तिसऱ्या कानावरती अजून काहीतरी वेगळ्या स्वरूपात पडतं आणि मग नेमकं असत्य कोण बोललं, सत्य कोण बोललं याच्यातच आपले 2-4 महिने चालले जातात. म्हणून ज्याच्या आहे त्याच्याच उपस्थितीत तेवढं बोललं तर बाकीचा विषय मिटून जातो. अशा तऱ्हेने हा जो आहे मग हे क्षमा, आर्जव, दया, संतोष आणि सत्य ह्या त्याचा अभ्यास होईल. पण हे सगळे मनाचे आहेत. हे पण मनाचा एक कप्पा आहे. म्हणजे जसा आंतर आणि बाह्य जो विषय आहे तो मनाचा आहे तसंच हे पण सगळं मनात आहे. क्षमा करायची की नाही हे मनात आहे, आर्जव करायचं की नाही हे पण मनात असतं, दया, संतोष आणि सत्य हे सगळं मनात असतं. मग मनाशी करण्यासाठी एखादा काही प्रयोग आहे का? अष्टवक्र महामुनींनी तर सांगितलं की तू अमृताप्रमाणे सेवन कर, पण मन ऐकत नाही ना हो. मनासाठी काय तर ह्या मन जे आहे ह्या मनाच्या ज्या विविध कला ज्या आहेत, हे जे आपण दैनंदिन अन्न भक्षण करतो त्या अन्नाशी संबंधित असतं. अन्नामध्ये आपण जे भक्षण करतो त्याचे प्रामुख्याने 3 भाग होतात. एक जड भाग, एक मध्यम भाग आणि एक तरल भाग. जड भाग म्हणजे अन्नातून जे पोषक द्रव्य आहे ते घेतल्यानंतर राहिलेला चोथा, तर तो शरीर बाहेर टाकून देतं. दुसरा जो मध्यम भाग आहे तर तो पोषक द्रव्य जे आहे तर त्या पोषक द्रव्याने शरीराची वाढ होते. आणि तिसरा जो तरल पदार्थ आहे, तरल भाग असं म्हटलेलं आहे उपनिषदामध्ये, छांदोग्य उपनिषदामध्ये. तर तो जर तरल भाग आहे भक्षण केलेल्या अन्नाचा तर तो तरल भाग मनाची वाढ करतो.
मनाला आकार देतो, मनाला बदलवतो. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सात्विक आहार याला खूप महत्त्व आहे. सात्विक आहार हा शरीराशी तर निगडीत आहेच आहे, पण तो मनाशी पण निगडीत असल्यामुळे सात्विक आहार घेणारे बहुतेक मनाने दयावान असतात. त्यांच्यामध्ये क्षमा करण्याचं प्रमाण जास्त असतं, हे नॉनव्हेज खाण्यापेक्षा, म्हणजे क्रोध करणाऱ्या लोकांपेक्षा. अशा तऱ्हेने हा सब्जेक्ट, हा विषय, म्हणजे अजून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरवरती काहीही विचार झालेला नाही आहे. फक्त हा मागचा जो राहिलेला आहे एटीकेटीमधला तोच विषय चालू आहे. आणि असं मग मुक्ती पाहिजे आहे. तर मुक्ती म्हणजे काय? फक्त जन्ममरणापासूनच मुक्ती पाहिजे आहे का? असं नाही. पहिल्यांदा विषयापासून मुक्ती पाहिजे, ह्या राहिलेल्या विषयापासून. आणि उरलेला विषय जो आहे तो नंतर बघता येईल. आणि एकदा हा विषय सुटला की निदान या विषयापुरती तरी मुक्ती निश्चितच मिळेल, एवढं निश्चितच. हा अध्याय 1 श्लोक 2 म्हणजे अष्टावक्र महामुनींना जे म्हणायचं होतं आणि त्याचा आपण काढलेला अर्थ. पुढे ते काय काय सांगतात त्याची आपण कशी फोड करायची किंवा किती अभ्यासाला घ्यायचं, तो कशा पद्धतीनं करायचा, हे आपण उद्या बघू. सद्गुरुनाथ महाराज की जय.